तुम्ही पाहताय राज्यातील शेतकऱ्यांसाठी आजच्या महत्त्वाच्या ठळक बातम्या। शिंदे सेना वादात विरोधकांना संधी, आमदाराने केलेली मारहाण, प्राप्तिकराचा गोळ आणि मंत्र्याचा व्हिडिओ यामुळे आयते मुद्दे हाती। मराठवाड्यात पीक पॅटर्न बदलला, हायब्रिडची जागा घेतली सोयाबीनने, कापूस पिछाडीवर। सर्वच जिल्ह्यात पैशाची पीक, सोयाबीन जोरात, मक्याचा पेरा वाढला। शनी शिंगणापूर मंदिर ट्रस्ट बरखास्त, कोट्यवधींचे महाघोटाळे, बोगस भरती ही मुख्यमंत्र्यांची विधानसभेत घोषणा, विश्वस्तांच्या संपत्तीचीही चौकशी होणार। धाराशिव जिल्ह्यात 200 हेक्टरवर बियाणे उगवलेच नाही, ग्राहक मंचात धाव घेणार। महाबीजच्या 121 तर अन्य 37 तक्रारी, दुबार पेरणीसाठी कंपनीकडून बियाणे मिळेना। पेपर फोडला अन स्वतःच्याच नातेवाईकांना दिल्या नोकऱ्या, कृषीच्या वर्ग 4 भरती झालेल्या भ्रष्टाचाराचा विधानसभेत पर्दाफाश। राज्यात पशुपालन व्यवसायास आता कृषी व्यवसायाचा दर्जा, पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांची विधानसभेत घोषणा। सोलार पंप आणि सोलार संचसाठी सवलत। पीक विमा अर्जासाठी 40 रुपयांपेक्षा अधिक रक्कम देऊ नका, विभागीय कृषी सहसंचालक दत्तात्रय गावसाने यांचे शेतकऱ्यांना आवाहन। वर्धा जिल्ह्यात पीक कर्ज वाटप करण्यात बँकांचे उदासीन धोरण, शेतकऱ्यांना केवळ 40%च कर्ज वाटप, शेतकऱ्यांना कर्जमाफीची आशा। भंडारा जिल्ह्यात 4936 हेक्टरवरील पिके बाधित, 211 गावांमध्ये अतिवृष्टीसह पुराचा फटका, 10,902 शेतकरी संकटात, प्राथमिक अहवाल सादर। 358 पवनचक्क्यांपैकी फक्त 35 प्रकल्प सुरू, मोठा दिलासा, धाराशिव जिल्हा बनतोय वीज निर्मिती केंद्र, काही जण स्वतःच गुंतवणूकदार। समृद्धी लगतच्या ॲग्रो लॉजिस्टिक पार्कमधून होणार शेतमाल निर्यात, 300 कोटी खर्चून गोदाम, सायलो, ग्रेडिंग यार्ड आणि ट्रक टर्मिनलची उभारणी, ज्यामुळे शेतकऱ्यांना आपला माल थेट समृद्धी महामार्गावरून मुंबईतील JNPT बंदरात पाठवून निर्यात करणे सोपे होणार। कांद्याने रडवले सरकार, कधी जागे होणार, कांद्याच्या दरावरून शेतकरी संतप्त, लासलगाव बाजार समितीत कांद्याचे दर कोसळल्याने चिंताग्रस्त झालेले शेतकरी, उत्पादन खर्चापेक्षा कमी दर मिळत असल्याने शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे। धरणफुटीच्या घटनेने वयोवृद्धांना अश्रू अनावर, पानशेत धरणफुटीला आज 64 वर्ष पूर्ण, जुन्या धरणातील 5 खांब फुटीचे साक्षीदार। घोषणांचा पाऊस, निधीचा दुष्काळ, शिरोळ तालुक्यात घरकुल, विहीर आणि गोठा योजनांचे हप्ते थकले, लाभार्थी प्रतीक्षेत, प्रशासकीय उदासीनता, नागरिकांना मात्र नाहक त्रास। नागपूर जिल्ह्यात पावसाची विश्रांती, गंगापूरचा विसर्ग पूर्णतः बंद, पूर ओसरला, गोदाकाठचे जनजीवन सामान्य। 7/12 कोरा, कांद्याला हमीभावासाठी वज्रमूठ, देवळा तहसील कार्यालयावर प्रहार संघटनेचा मोर्चा। जायकवाडीतील पाणी 70%वर, चनकवाडी बंधाऱ्यावरील 38 गेट काढले, पाणी नांदेडकडे झेपावणार। जालना जिल्ह्यात आतापर्यंत केवळ 31% पीक कर्ज वाटप, 81% शेतकरी खातेदारांवर थकबाकी, LDM केदार यांची माहिती। भोगवटादार वर्ग 2 जमिनीसाठी परिपत्रक, महाराष्ट्र शासनाने भोगवटादार वर्ग 2 जमिनीचे वर्ग 1 मध्ये रूपांतर करण्यासाठी 2023च्या सुधारणेनुसार मार्गदर्शक सूचना जारी केल्यात आणि या निर्णयामुळे माजी खंडकरी शेतकऱ्यांना जमिनीच्या हस्तांतरात अधिक स्वातंत्र्य आणि कायदेशीर संरक्षण मिळणार आहे। मराठा आरक्षण प्रश्नी सरकारला आता संधी नाही, मनोज जरांगे पाटील यांचा धारासूर येथील सभेत इशारा। आता बेघरांबरोबरच कच्च्या घरात राहणाऱ्यांनाही घरकुले मिळणार, आवास प्लस सर्वेक्षण योजनेमध्ये मोबाईल, फ्रीज, दुचाकी असणाऱ्यांनाही घरकुल मिळण्याची तरतूद, 2024 ते 29 पर्यंत आणखीन 2 कोटी घरे बांधण्याचा निर्णय। आंबेगावला मुसळधार पाऊस, ओला दुष्काळ जाहीर करा, राष्ट्रवादी काँग्रेसची मागणी, पावसामुळे जमिनीला आलेला वापसा संपूर्ण नष्ट झाला, भर चिखलामध्येच हाताने कुरडवण्याच्या सहाय्याने भात पेरणी। भंडारा जिल्ह्यात 4936 हेक्टरातील पिके जमीनदोस्त, अतिवृष्टी व पुराचा फटका, जिल्हा प्रशासनाचा प्राथमिक नजरअंदाज अहवाल जाहीर।
बोनस नोंदणी ऑनलाईन पडताळणीसाठी शेतकऱ्यांकडून 25% रकमेची मागणी. शेतकऱ्यांची तहसीलदारांकडे तक्रार. सालेकसा तालुक्यातील प्रकार. शेतकऱ्यांमध्ये संतापाचे वातावरण. घोषणा प्रलंबित. 13 गावात जमीन खरेदी विक्री व्यवहार थांबले. बीड तहसीलदारांचे दुय्यम निबंधक कार्यालयाला पत्र. 2016 पासून हस्तलिखित 7/12 बंद करण्यात आला. घोषणापत्र 4 साठी खरेदी विक्री व्यवहार बंद करण्यात आले आहेत. दुरुस्तीची प्रक्रिया लवकरच पूर्ण होईल, त्यानंतर व्यवहार सुरळीत होईल. चंद्रशेखर शेळके, तहसीलदार बीड यांची माहिती. 1 रुपयातील सोनेरी विमा योजना हरवली. शेतकऱ्यांनी पाठ फिरवली. नवीन नियमावली. शेतकरी दुखावला. आजवर केवळ 21,857 शेतकऱ्यांनीच भरला विमा. पुणे जिल्ह्यातील धरणांमध्ये 75% पाणीसाठा. पुणे जिल्ह्यातील धरण क्षेत्रात मान्सूनपूर्व पावसाचा जोर कमी अधिक प्रमाणात आहे. मे अखेरीस झालेल्या पावसाने ओढे नाले ओसंडून वाहू लागलेत. यंदा जिल्ह्यातील 26 धरण साखळीमध्ये 150.41 TMC म्हणजे 75.83 इतका पाणीसाठा शिल्लक आहे. जालना जिल्ह्यात कापूस लागवडीचे क्षेत्र 5,000 हेक्टरने घटले. कृषी विभागाचा अंदाज फोल ठरला. सोयाबीनच्या क्षेत्रात वाढ झाली. परभणी जिल्ह्यात नुकसान लाखात, मदत हजारांच्या आत. 2,918 शेतकरी मदत घेण्यासही येईनात. पीक विमा कंपनीकडून तुटपुंजी मदत देऊन शेतकऱ्यांची बोळवण. चिनी बेदाण्याचे बाजारात आगमन. देशातील भाव 25% घसरले. शेतकरी व्यापाऱ्यांमध्ये नाराजीचा सूर. महाराष्ट्रात तब्बल 60% धन बेदाणा शिल्लक. सांगली जिल्ह्यासह भारतात बेदाण्याचे उत्पादन कमी झाल्यामुळे प्रथमच दरात तेजी होती. मागील आठवड्यात चांगल्या दर्जाच्या बेदाण्याला प्रति किलो 500 ते 600 रुपये इतका दर मिळाला आणि या दरामुळे शेतकरी आणि व्यापारी खुश झाले. पण व्यापारी आणि शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावरील आनंद 8 दिवसही टिकला नाही. चिनी बेदाण्याचा शिरकाव झाल्यामुळे 8 ते 8 दिवसांमध्ये 25% दरात घसरण झाली. घरंदाज महिला बांधकाम कामगार. लाभ मिळवण्यासाठी काही पण एजंटांकडून नोंदणीसाठी लाटली जाते मनमानी रक्कम. ठिकठिकाणी सक्रिय असणारी एजंट मंडळी 1 ते 1,500 रुपये घेऊन कामगारांची नोंदणी करून त्यांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळवून देत आहेत. अटींमध्ये अडकलाय पीक विमा. शेतकरी वैतागले. अकोला जिल्ह्यात 9,795 शेतकऱ्यांनी काढला 7,924 हेक्टरवरील पिकांचा विमा. वाशिम जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे खरीप पिके वाहून गेली. 13,000 हेक्टरवर दुबार पेरणीचे संकट. शेतकरी अडचणीत. शेतात पाणीच पाणी. उगवलेले तण ठरते धोकादायक. सरासरी उत्पादनात घट होण्याचे संकेत. त्र्यंबकेश्वर तालुक्यात उडाला जलजीवन मिशनचा बोजवारा. सरपंचांसह ग्रामस्थांचा आंदोलनाचा इशारा. ठेकेदाराच्या निकृष्ट दर्जाच्या कामावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह. त्या शेतकऱ्यांना टाकणार 5 वर्षांसाठी काळ्या यादीत. बोगस पीक विम्याला आळा घालण्यासाठी निर्णय. योजनांसाठी अपात्र ठरणार. गेल्या वर्षी तब्बल 5,90,000 बोगस विमा अर्ज आले होते आणि त्यामुळे सरकारने हा निर्णय घेतल्याचे कृषी विभागाने म्हटले आहे. माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करून दररोजच्या बातम्या पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.